हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 64 वर्षे पूर्ण। राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन। बेळगाव, कारवार, बिदरसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अपूर्णच। सीमा भागातील नागरिकांच्या लढ्याला महाराष्ट्राचा कायम पाठिंबा असेल। महाराष्ट्र दिनाच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। 17 वर्षे एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातले गुण दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा सवाल। तर आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्षे लागली, अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। भटकती आत्मा असते तसा वखवकलेला आत्माही असतो। वखवकलेला आत्मा सर्वदूर जातो। उद्धव ठाकरेंची मोदींवर पलटवार। रोज बडबड करणाऱ्या व्यक्तीला वारंवार उत्तर देता येत नाही। अशा व्यक्तींची जागा कुठे असते ते सांगण्याची गरज नाही। ठाकरेंच्या वखवकलेला आत्मा अशा टीकेला फडणवीसांचं उत्तर। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार, लवकरच आनंदाची बातमी मिळेल। नाशिक लोकसभेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीचे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 2 मे रोजी तर ठाणे लोकसभेसाठी 3 मे रोजी अर्ज दाखल करणार, शिंदे गटाच्या नरेश मस्के यांची माहिती। किरीट सोमय्या महायुतीचे स्टार प्रचारक असणार। किरीट सोमय्या, यामिनी जाधव आणि वायकरांचा प्रचार करणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी। रवींद्र वायकर शुक्रवारी अर्ज भरणार, तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर। शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये, तर ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांच्यासाठी हातकणंगलेमध्ये ठाकरेंची सभा। बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज भोरमध्ये सभा। मोदींच्या भटकती आत्मा या वक्तव्यावर जाहीर सभेत अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। नारायण राणेंच्या प्रचारासाठी 3 मे रोजी रत्नागिरीत अमित शहांची सभा, तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा। राज्यातल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा। लोकसभा निवडणुकीत सहभागी न झाल्यामुळे शिवानी वडेट्टीवारांना कारणे दाखवा नोटीस, तर युवक काँग्रेसचे 2 जिल्हाध्यक्ष निलंबित। कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला आजपासून सुरुवात। 45 मिनिटांऐवजी 8 मिनिटांमध्ये कशेडी बोगदा पार होणार। सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा तैनात। बोट धरून चालायला शिकवणाऱ्यांनाच लाथा मारताय। बोट सोडलं असतं तर चालताही आलं नसतं। उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा। तामिळनाडूत एका टप्प्यात निवडणूक होते, मग महाराष्ट्रात 5 टप्पे कशासाठी? मोदींना सभा घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। उत्तर मुंबई लोकसभेसाठी काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर। भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील यांना उमेदवारी। बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिला। उद्धव ठाकरे 2दा मातोश्री सोडून गेले होते। नारायण राणेंचा गौप्यस्फोट। आजपासून राज्यात वडिलांच्या नावाआधी आईचंही नाव लागणार। प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक। बासमती तांदळाची विक्रमी निर्यात। 2023-24 मध्ये 48,000 कोटी रुपयांच्या 50 लाख टन बासमती तांदळाची निर्यात। भारत बनला बासमती तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।